नमस्कार मित्रांनो, म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून आतापर्यंतची सर्वात जास्त बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित असणारी मुंबई मंडळाची लॉटरी सध्या जाहीर करण्यात आलेली आहे. आता या लॉटरीबद्दल जे डिटेल्स असणार आहेत, जसं की ही लॉटरी तुम्ही कधी अर्ज भरण्यास कधी सुरुवात होणार आहे, कोणत्या ठिकाणी ही घरं असणार आहेत किंवा कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे असणार आहेत, शिवाय या लॉटरीचे संपूर्ण वेळापत्रक काय असणार आहे किंवा या लॉटरीमध्ये सहभाग घेण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे, अशा सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत. तर व्हिडिओला एंडपर्यंत जरूर पहा आणि तुम्ही आपल्या चॅनल नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण मुंबई मंडळाच्या या लॉटरीबद्दल सर्व अपडेट्स आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरात लवकर उपलब्ध होणार आहेत. सर्व माहिती तुम्हाला याच आपल्या चॅनलवर मिळणार आहे. तर अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन हे बटन प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही. तर चला आपल्या व्हिडिओला स्टार्ट करूया. आता सर्वप्रथम या लॉटरीमध्ये घरं कुठे कुठे असणार हे आपण पाहूया. तर तुम्ही स्क्रीन पाहू शकता की प्रामुख्याने ही घरं जी आहेत असणार आहेत ती मुंबईतील कन्नमवार नगर विक्रोळी इथे असणार आहेत. पत्राचा सिद्धार्थनगर गोरेगाव, जुना मागाठाणे बोरिवली इथे सुद्धा घरे असणार आहेत. गोराई बोरिवली, शिवाय सुभाषनगर चेंबूरमध्ये असणार आहेत. गांधीनगर बँड्रा इथे पण असणार आहेत. पंतनगर घाटकोपर, गिरगाव, वडाळा, कोपई पवई, माझगाव, तुंगा पवई, लोकमान्य नगर दादर, पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल वडाळा आदी अशा भरपूर ठिकाणी टोटल 2640 घरं असणार आहेत. तर अशा पद्धतीने ही भरपूर म्हणजे सगळ्या प्राईम लोकेशनला मुंबई मंडळाची घरं असणार आहेत. त्यानंतर कोणत्या उत्पन्न गटासाठी किती घरे असणार आहेत हे आपण आता पाहणार आहोत. तर यामध्ये तुम्ही स्क्रीन पाहू शकता की अत्यल्प उत्पन्न गट म्हणजेच ईडब्ल्यूएस गटासाठी 145 सदनिका उपलब्ध असणार आहेत. शिवाय अल्प उत्पन्न गट म्हणजेच LIG ग्रुपसाठी 858 सदनिका असणार आहेत. MIG साठी म्हणजेच मध्यम उत्पन्न गटासाठी 1408 घरे असणार आहेत आणि उच्च उत्पन्न गट म्हणजेच HIG साठी 229 सदनिका इथे उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. आता यामध्ये प्रत्येक उत्पन्न गटासाठी उत्पन्नाच्या मर्यादा काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर यामध्ये सर्वप्रथम जे ईडब्ल्यूएस गट आहे त्याला उत्पन्नाची मर्यादा 6 लाख ठेवण्यात आलेली आहे. म्हणजे 0 ते 6 लाख ज्यांचं उत्पन्न असणार आहे ते ईडब्ल्यूएस मध्ये येणार आहेत. शिवाय ज्यांचं उत्पन्न 9 लाखापर्यंत आहे, म्हणजे 6 ते 9 लाख ज्यांचं उत्पन्न असेल ते लोक अल्प उत्पन्न गटामध्ये असणार आहेत, म्हणजेच LIG ग्रुपमध्ये असणार आहेत. शिवाय ज्यांचं उत्पन्न 9 लाख ते 12 लाख मध्ये असेल त्यांना MIG गट असणार आहे, म्हणजेच मध्यम उत्पन्न गटात ते असणार आहेत. आणि ज्यांचं उत्पन्न 12 लाखापेक्षा जास्त आहे, मग ते किती असू शकतं, तर ते सर्व लोक HIG म्हणजेच उच्च उत्पन्न गटामध्ये असणार आहेत. आता या लॉटरीचे जे आहे ते वेळापत्रक कसे असणार आहे ते आपण पाहणार आहोत. तर या लॉटरीसाठी अर्ज करण्याची जी तारीख आहे ती 30 मार्च 2026 पासून दुपारी 3 वाजल्यापासून या लॉटरीसाठी तुम्ही अर्ज करू शकता. त्यानंतर जे अर्ज करण्याची शेवटची मुदत असणार आहे ती 29 एप्रिल 2026 असणार आहे, रात्री 12 वाजेपर्यंत. तसेच ऑनलाईन पेमेंटसाठी 30 एप्रिल असणार आहे आणि सोडतीसाठी जी प्रारूप यादी जाहीर होणार आहे ती 5 मे 2026 रोजी दुपारी 3 वाजता ही जी प्रारूप यादी जाहीर होणार आहे. त्यानंतर 8 मे रोजी फायनल यादी लागणार आहे आणि 12 मे रोजी फायनल यादी जी आहे ती प्रसिद्ध केली जाणार आहे आणि 15 मे 2026 रोजी सकाळी 11 वाजता या लॉटरीची सोडत जी आहे ती काढली जाणार आहे. तर अशा पद्धतीने हे सध्याचं याचं वेळापत्रक आहे. आता यानंतर या लॉटरीमध्ये अर्ज करण्यासाठी तुम्हाला कोणकोणत्या महत्त्वाच्या डॉक्युमेंटची आवश्यकता आहे आणि ते डॉक्युमेंट कशा पद्धतीने पाहिजेत हे सर्व माहिती मी तुम्हाला आता यामध्ये सांगणार आहे. यामध्ये तुम्ही अर्ज करण्यासाठी हे सर्व जे अर्ज आहे ते ऑनलाईन पद्धतीने केले जातात. तुम्ही ऑनलाईन पद्धतीने म्हाडाच्या वेबसाईटवर याचा स्वतः अर्ज करू शकता किंवा अगर तुम्हाला आमचे सहाय्य आवश्यक असेल तर तुम्ही ते सुद्धा आपल्यासाठी सोय उपलब्ध केलेली आहे की तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट जरी सेंड केले तरी तुम्हाला सर्व अर्ज भरून देऊन, शिवाय लॉटरीच्या शेवटपर्यंत तुम्हाला पूर्ण मार्गदर्शन यामध्ये भेटणार आहे. तर ही जी सर्व्हिस नाही ती पेड सर्व्हिस असणार आहे. तर आपण आता पाहूया की ही कोणत्या डॉक्युमेंटची तुम्हाला आवश्यकता असणार आहे. तर यामध्ये सर्वप्रथम जे पहिले डॉक्युमेंट आहे ते तुमचं आधार कार्ड तुमच्याकडे असले पाहिजे. त्यानंतर तुम्हाला पॅन कार्ड तुमच्याजवळ असले पाहिजे. अगर तुम्ही विवाहित असाल तर तुमची पती आणि पत्नी या दोघांचे पण आधार कार्ड पॅन कार्ड आवश्यक आहे आणि अगर तुम्ही अविवाहित असाल तर सिंगल तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड आवश्यक आहे. त्यानंतर जे तिसरे डॉक्युमेंट तुम्हाला लागणार आहे ते म्हणजे तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट. आता यामध्ये भरपूर लोकांचा गोंधळ असा असतो की डोमिसाईल सर्टिफिकेट आणि रहिवासी दाखला
हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. बऱ्याच लोकांना वाटतं की रहिवासी दाखला म्हणजेच डोमिसाईल सर्टिफिकेट असतं. तर डोमिसाईल सर्टिफिकेटचं मराठी उच्चारण आहे की अधिवास प्रमाणपत्र, आणि रहिवासी दाखला हा वेगळा असतो. त्यामुळे लक्षात ठेवा की आपल्याला डोमिसाईल सर्टिफिकेटची आवश्यकता आहे. रहिवासी दाखला म्हाडामध्ये चालत नाही. डोमिसाईल म्हणजे तुम्हाला अधिवास, म्हणजे तुम्ही 20 वर्षांपासून महाराष्ट्रात राहतात याचं ते प्रमाणपत्र असतं. तर तिसरं डॉक्युमेंट जे आहे ते डोमिसाईल सर्टिफिकेट आहे. त्यानंतर चौथं डॉक्युमेंट जो तुम्हाला लागणार आहे ते आहे तुमचा उत्पन्न दाखला. आता यामध्ये तुम्हाला दोन पर्याय देण्यात आलेले आहेत. एक तर तुम्ही तहसीलदाराचा उत्पन्न दाखला इथं जोडू शकता की जो फायनान्शियल इयर म्हणजेच आर्थिक वर्ष 2024-25 या वर्षाचा पाहिजे, म्हणजेच 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षाचा तुम्हाला उत्पन्न दाखला इथं द्यावा लागणार आहे. आणि तुम्हाला तसेच अगर तुम्ही ITR फाईल करत असाल तर ITR सुद्धा इथे ग्राह्य धरला जातो. आता यामध्ये बऱ्याच लोकांचं कन्फ्युजन असतं की ITR दिला म्हणजे गव्हर्नमेंट सुविधा मिळतात नाही मिळत, तर असं नसतं. हे फक्त तुमचं उत्पन्नाचा एक गट ठरवण्यासाठी हे फक्त घेतलं जातं तुमच्याकडून. आणि ITR देणे हे पूर्ण सेफ आहे आणि हे चांगलं सुद्धा आहे ITR देणे, कारण तुम्हाला पुढे जाऊन लोन सुद्धा करायचं आहे. त्यामुळे ITR शक्यतो असेल तर ITR द्यावा. अगर नसेल ITR तर तुम्ही उत्पन्न दाखला देऊ शकता. आणि ITR जो आहे तो तुम्हाला फायनान्शियल इयर 24-25 या वर्षातलाच पाहिजे. तर ही गोष्ट लक्षात ठेवा. यानंतर तुम्हाला एक मोबाईल नंबर द्यावा लागेल आणि तुम्हाला एक ईमेल ID द्यावा लागेल. या फक्त 5-6 गोष्टींमध्ये तुम्ही अगर तुमच्याकडे असतील तर तुम्ही म्हाडामध्ये अर्ज करू शकता आणि मुंबईसारख्या ठिकाणी तुमच्या घराचे स्वप्न पूर्ण करू शकता. तर अशा पद्धतीने ही सर्व मुंबई म्हाडा लॉटरीबद्दल आपण पूर्ण माहिती मला सांगितलेली आहे. अगर तुम्हाला आपल्या थ्रू अर्ज करायचा असेल तर तुम्ही खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. तुमचे डॉक्युमेंट्स व्हॉट्सअपचे साईन तुम्ही जरी सेंड केले तरी तुम्हाला अर्ज भरून देऊन सर्व शेवटपर्यंत तुम्हाला याबद्दल लॉटरीबद्दल मार्गदर्शन केले जाईल. तर अजून तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब केले असेल तर सबस्क्राईब करा. तुम्हाला अशीच अपडेट यामध्ये मिळत राहील. शिवाय तुम्हाला ज्या म्हाडामध्ये साईट्स असणार आहेत, ज्या लोकेशन असणार आहेत, त्या सर्व लोकेशनचे आपण व्हिजिट करण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि शिवाय त्या पूर्ण लोकेशन तुम्हाला संपूर्ण डिटेल माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. तर आपल्या व्हिडिओला एंडपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.